नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अन्नपूर्णाजी स्वतः आलेले आहेत आणि त्या स्वतः येऊन आता कमळीला न्याय मिळवून देणार आहेत. कमळीसाठी त्या उभ्या राहणार आहेत. कमळीला कॉलेजमधून काढण्याचं जे काही पाप या कामिनीनं केलेलं आहे त्या कामिनीची मात्र वाट लागणार आहे आणि त्याचबरोबर ती मात्र आता पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे सगळ्या मीडियाच्या समोर. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत आहे तेव्हा अन्नपूर्णाजी तिथे आलेले आहेत आणि अन्नपूर्णाजींनी स्वतः येऊन कमळीचा जो काही एलसी बनवलेला आहे ज्याच्यावर लाल शेरा द्यायचा आहे तो एलसी टराटरा फाडून फेकलेला आहे. तर कामिनीचं थोबाड सुद्धा फोडलेलं आहे. कारण अन्नपूर्णाजींनी स्वतः मीडियाच्या समोर कमळीची बाजू घेतलेली आहे. कारण जे काय झालेलं होतं त्याचा कमळीच्या शिक्षणावरती परिणाम होता कामा नये. माझा कमळीवर कोणताही आरोप नाही असं अन्नपूर्णाजी येऊन तिथं सांगणार आहेत आणि त्यामुळेच कामिनीची पूर्णपणे वाट लागणार आहे हे आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्की काय झालेलं आहे, मीडिया समोर कमळी काय काय बोललेली आहे, तिच्यावर जे आरोप केलेले होते ते आरोप कसे खोडून काढलेले आहेत ते आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. तर इकडे आता कमळीच्या बरोबर अख्खं कॉलेज बाहेर आलेलं आहे. कॉलेजमधली सगळी मुलं तिथं बाहेर आलेली आहेत आणि त्याचबरोबर कमळीच्या सोबत ती सगळी मुलं बाहेर आता आंदोलन करायला बसलेली आहेत. अख्खे वर्ग रिकामे पडलेले आहेत. कमळीच्या बाबतीत आता सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात तेव्हा ज्योती आणि माया या दोघी जणी जी 24 तास मध्ये जातात तिथं ज्योतीच्या ओळखीची रिपोर्टर अनुपमा आहे आणि अनुपमा म्हणते, अगं ज्योती काय झालं, कसं काय तुम्ही येणं केलं. मग सगळा प्रसंग अनुपमाला सांगितला जातो आणि मग खऱ्या अर्थाने आता सुरुवात होते. खऱ्या अर्थाने सुरुवात होते. अनुपमा म्हणते की चालेल, मी तिथं येईल फक्त सत्य जाणून घेण्यासाठी. मी कोणाची बाजू घेणार नाहीये, मी कोणाच्या बाजूने बोलणार नाही. तिथे एक डिबेट ठेवूया आपण आणि तिथे कॉलेज मॅनेजमेंट वर्सेस स्टुडंट असोसिएशनची लीड कमळी यांच्यामध्ये हे डिबेट होईल आणि या डिबेटमध्ये सगळ्यांच्या समोर आता कमळी तिची बाजू मांडू शकेल. खऱ्या अर्थाने आता कमळीला न्याय मिळणार असतो. सगळेजण कमळीच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. प्रत्येक जण आपापल्या बाजूने प्रयत्न करत आहे. कमळीला या सगळ्यामध्ये मदत करण्यासाठी सगळ्यांची धावपळ सुरू आहे. तर इकडे कामिनीच्या डोक्यात मात्र एक वेगळीच हवा गेलेली आहे. तिच्या डोक्यात एवढं सुरू आहे की काही झालं तरीही आज या कमळीला मी इथून हाकलून देणार आहे. कामिनीला वाटत असतं की आज मी या कमळीला बोलूच देणार नाही. सगळ्या जगाच्या समोर हिने जे काही दृश्य उभं केलेलं आहे ते दृश्य मी खोडून काढणार आहे. हिच्याच तोंडून हिचं सत्य पुढे आणणार आहे असा विचार या कामिनीने केलेला असतो आणि त्याच पद्धतीने कामिनीचे नखरे सुद्धा चाललेले असतात आणि त्याचबरोबर कामिनी चुकीच्या पद्धतीने वागते ही गोष्ट सगळ्यांनाच माहिती असते. आणि इकडे कामिनी मात्र आता सगळ्यांच्या समोर मीडियाच्या समोर आहे. पण कमळी काही अजून आलेली नसते. कमळी अजून कशी आली नाही हा प्रश्न सगळ्यांच्या समोर उभा राहतो. कमळीच्या बाबतीत काय झालं असेल, कमळी कुठे अडकली असेल. आणि मग तेवढ्यातच कामिनी पाहते तर काय, कमळीने पाठीमागच्या बाजूने एंट्री केलेली आहे आणि कमळी तिथं पोहोचलेली असते. मग आता कमळीला प्रश्न विचारायचे असतात. तिथे मिसेस अनुपमा आहेत, त्या प्रश्न विचारायला सुरुवात करतात. त्याचबरोबर कामिनी सुद्धा तिथं आहे आणि कामिनीचं जे काय चाललेलं आहे ते म्हणजे कामिनी म्हणत असते की आता ही जी काय हा जो काही लढा आहे तो तिने सुरू केला. तुमच्या समोर जी काही बाजू मांडलेली आहे त्याच्या बाबतीत मला निर्णय घ्यायचा आहे आणि तिने आता तिचे गुन्हे सगळे मान्य केलेले आहेत. मग अचानक अन्नपूर्णा मॅडम तिथे येतात. अन्नपूर्णा मॅडम आल्या पाहून लगेचच कामिनी म्हणते की बरं झालं मॅडम तुम्ही आला. या दाखल्यावरती तुमचा रेडमार्क हवा आहे, लाल शेरात द्या. तुमची एकदा का सही झाली की ही कमळी कायमची गावी जायला रिकामी. अन्नपूर्णाजी म्हणतात की हो चालेल. अन्नपूर्णाजींनी आता तो जो दाखला बनवलेला आहे तो घेतलेला आहे आणि त्याचबरोबर पेन सुद्धा त्यांच्या हातात दिला जातो. तो पेन सुद्धा त्यांनी हातात घेतलेला आहे आणि अन्नपूर्णाजी आता सगळ्यांना वाटत असतं की सही करणार की काय. सगळे टेन्शन मध्ये आलेले आहेत. म्हणजे आता सगळ्यांना धक्का बसणार असतो की नक्की पुढे काय होणार आहे. कमळीचं भविष्य आता अन्नपूर्णाजींच्या हातात असतं. त्या दिवशी ऋषीने फोन केलेला होता तरीही अन्नपूर्णाजींनी काहीच ऐकलेलं नव्हतं आणि तेवढ्यातच धमाका घडतो. प्रीती मात्र ज्योती मात्र जोरात ओरडते आणि हसायला सुरुवात करते कारण अन्नपूर्णाजींनी ते लेटर फाडलेलं असतं आणि कामिनीच्या तोंडावर ते उधळलेलं असतं आणि मीडियाच्या समोर अन्नपूर्णाजी सांगत असतात की मला कोणतीच तक्रार नाही, माझी कोणतीही फसवणूक झालेली नाही
आणि जो काही वैयक्तिक विषय होता त्याचा इथे कोणत्याही गोष्टीशी काही संबंध नाही असं स्वतःच्या तोंडाने अन्नपूर्णा आजी कबूल करतात. आता मात्र सगळ्यांच्या समोर त्यांनी सांगितलेलं असतं की कमळीला या कॉलेजमधून कोणीही काढणार नाहीये, कारण जे काही कमळीनं केलेलं आहे ते वैयक्तिक होतं आणि मला तिच्याबद्दल कोणतीच तक्रार नाहीये आणि त्याचबरोबर तुम्ही कोणताही अर्थ यामध्ये लावू नका, अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. इकडे आता कॉलेजमध्ये तो कार्यक्रम संपला जातो आणि हे सगळं कसं झालं, आता काय करायचं आहे. अन्नपूर्णा आजी त्याचबरोबर सगळेजण एकत्र बसलेले आहेत. प्रिन्सिपल सरांना अन्नपूर्णा आजी विचारतात की मला सांगा नक्की तिने कॉलेजचं काय नुकसान केलेलं होतं म्हणून तुम्ही तिला कॉलेजमधून रेस्टिकेट करताय. तेव्हा ते सांगत असतात की तुम्हाला फसवलेलं आहे आणि अशा गुन्हेगारी वृत्तीची जर मुलगी कॉलेजमध्ये असेल तर सगळ्या लोकांना त्रास होईल, त्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे आणि मॅनेजमेंटनेच हा निर्णय घेतलेला आहे. अन्नपूर्णाजी म्हणतात की एवढा मोठा निर्णय घेण्याआधी तुम्हाला एकदाही मला वाटलेलं नाहीये का मला फोन करावा आणि विचारावं नक्की काय घडलेलं आहे, या बाबतीत माझ्याकडून माहिती काढून घ्यावी, असं तुम्हाला एकदाही वाटलं नाही का. असं जेव्हा अन्नपूर्णाजी स्पष्टपणे विचारतात तेव्हा मात्र प्रिन्सिपल सर म्हणतात की आम्हाला स्वतः कामिनी मॅडमनी सांगितलं की कामिनी मॅडम बोलल्या की तुम्ही या निर्णयाला सहमती दिलेली आहे. तेव्हा सगळ्यांच्या समोर तिथे अन्नपूर्णाजी म्हणतात की मी कधी दिलेली होती सहमती, मला माहितीच नाहीये, मी स्वतः येऊन तुम्हाला सांगितलेलं होतं का. जर मी स्वतः तुम्हाला सांगितलेलं नव्हतं तर या निर्णयाच्या बाबतीत तुम्ही विचार करायला हवा होता, माझ्या कानावर गोष्टी घालायला हव्या होत्या आणि हे जर पुन्हा घडलं तर तुम्हाला माफ केलं जाणार नाही. इकडे ऋषी कमळी सगळेजण एकत्र आहेत आणि फायनली कमळीने जो लढा दिलेला आहे तो लढा यशस्वी होत आहे. कमळीच्या बाजूने निर्णय लागत आहे, सगळ्या गोष्टी अगदी छान पद्धतीने घडत आहेत आणि मग मात्र कमळी त्याचबरोबर निंगी बंड्या सगळेजण तिथं आहेत आणि खऱ्या अर्थाने हा जो लढा आहे तो सुरू झालेला होता आणि कमळीला न्याय मिळालेला आहे. तेव्हा अनिकाची आणि कामिनीची अवस्था मात्र पाहण्यासारखी झालेली आहे. त्यांना कळायचं बंद झालेलं आहे, कारण या सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीने घडत होत्या तेव्हा कोणालाच वाटलं नव्हतं, पण ऋषीने जी काही कमळीची साथ दिलेली आहे, ऋषी कमळीच्या पाठीशी एक मित्र म्हणून खंबीरपणे उभा राहिलेला आहे आणि ऋषीने त्याची मैत्री निभावलेली आहे आणि दाखवून दिलेलं आहे की ऋषी इनामदार काय आहे. म्हणून तर त्याने त्या क्षणी नोकरीवरून राजीनामा सुद्धा दिलेला असतो. पण अन्नपूर्णाजींनी एक महत्त्वाची गोष्ट केलेली आहे की ऋषीचा राजीनामा स्वीकारलेलाच नाही. हे सगळं जे काय झालेलं आहे ते नयनतारामुळे झालेलं आहे. नयनताराने ऋषीला शब्द दिलेला होता की ठीक आहे तू कमळीला न्याय मिळवून दे. ऋषीने सुद्धा नयनताराला शब्द दिलेला होता की एकदा का कमळीला न्याय मिळाला की मी पुन्हा ऑफिस जॉईन करेन. आणि नयनतारासाठी महत्त्वाची गोष्ट होती ते म्हणजे ऋषीने ऑफिस जॉईन करणं. त्यासाठी नयनताराने ऋषीची साथ दिलेली असते आणि अन्नपूर्णाजींना फोन केलेला असतो आणि सांगितलेलं असतं की अन्नपूर्णाताई कॉलेजमध्ये खूप मोठा गोंधळ झालेला आहे. त्या कामिनी मॅडमनी कमळीला कॉलेजमधून रेस्टिकेट करून त्याचबरोबर तिच्या LC वरती सुद्धा रेड मार्क देण्याचं ठरवलेलं आहे आणि तिला हाकलून देण्यात येत आहे. पण मला स्वतःला वैयक्तिक असं वाटतं की ती पर्सनल गोष्ट होती आणि तिला तिचं शिक्षणापासून कोणीही थांबवू शकत नाही. असं जेव्हा नयनतारा म्हणते तेव्हा अन्नपूर्णाजी तिथं पोहोचलेली आहे आणि अन्नपूर्णाजीने कामिनीचा डाव उधळलेला आहे. पण अन्नपूर्णाजी कमळीच्या बाजूने जरी बोललेले असल्या तरीही त्यांनी कमळीला स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये कोणतंही नातं नाहीये. या कॉलेजमधल्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मी हेच केलं असतं, तुझ्या जागी दुसरं कोणीही असतं तरीही मी हेच केलं असतं आणि त्या व्यक्तीला न्याय मिळवून दिला असता. कारण शिक्षणापासून वंचित ठेवलं जात असेल तर त्यासाठी माझी संस्था कारणीभूत ठरू शकत नाही. कारण माझ्या संस्थेमध्ये जी मुलं येतात ती शिक्षण घ्यायला येतात आणि तुझ्यावरती जो अन्याय होत होता त्याला वाचा फोडलेली आहे, असं म्हणत अन्नपूर्णाजींनी कमळीला आधार दिलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.